तर कोल्हापुरातील संत बाळूमामा देवस्थानमधील आर्थिक घोटाळा प्रकरणात नवीन अपडेट समोर आले। घोटाळ्याच्या तपासणीसाठी एसआयटी स्थापन होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तत्कालीन धर्मदाय निरीक्षक अधिकाऱ्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल झालेला आहे। कोल्हापूरच्या भुदरगड पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालाय। देवस्थानातील मेंढ्या विक्री त्यासोबत महाप्रसाद आणि जमीन विक्री माध्यमातून घोटाळा जो आहे तो समोर आलेला। रोहित पवारांची उद्या पत्रकार परिषद आहे। सीईटी आणि स्पर्धा परीक्षांच्या पेपरांमधील गैरप्रकाराबाबत आता हे भाष्य करण्यासाठी उद्या रोहित पवारांनी पत्रकार परिषद बोलावली। रोहित पवारांनी आज ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन आरोग्य तपासणी केलेली होती। त्यांची तब्येत जी आहे ती दुपारी व्यवस्थित नसल्यामुळे त्यांनी जाऊन ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणी केल्याची माहिती मिळते। तर बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसने सुनेत्रा पवारांवर टीका केली आहे। सुनेत्रा पवार अजूनही किती दिवस गुंगी गुडिया म्हणून राहतील असं काँग्रेसने म्हटलंय। काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख करण्यात आलाय। तर धनंजय मुंडे बीडचे हुकुमशाह आहेत का असा सवाल देखील काँग्रेसने केलाय। कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न करताच धनंजय मुंडेने सुनेत्रा पवारांसमोरच पत्रकारांना रोखलेलं होतं। धनंजय मुंडे आणि सुनेत्रा पवारांवर काँग्रेसने टीका केली। पवार यांना गुंगी गुडिया हे म्हणणं आता किती प्रस्तुत आहे हे काळच ठरवेल, परंतु अशाच पद्धतीचा उल्लेख इंदिरा गांधीच्या बाबतीतही करण्यात आलेला होता। आणि त्यामुळं इंदिरा गांधी ज्यांनी बांगलादेशची निर्मिती केली, पाकिस्तानचं युद्ध जिंकून दाखवलं, राष्ट्रीयकृत बँकांची निर्मिती ज्यांनी केली, अनेक निर्णय इंदिरा गांधीने केले। आणि त्यामुळं स्वतः अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधीचं वर्णन त्या ठिकाणी कशा पद्धतीनं केलं होतं, कसं कौतुक केलं होतं हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे। मनोज जरांगे 7 ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहे। 7 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट पर्यंत मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतील। पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधव ऐकत नव्हते म्हणून दौरा करणार असल्याचं जरांगेंनी म्हटलं। पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला एक दिवस देणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं। पश्चिम महाराष्ट्रातले बांधव ऐकतच नव्हते म्हणून आपण पश्चिम महाराष्ट्रात तातडीचा दौरा टाकलाय। 7 ऑगस्ट पासून आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्याला सुरुवात करतोय। आपण दौरा असा घेतोय की प्रत्यक्ष गाठीभेटी बांधवांच्या घेतोय आपण। तर फडणवीसांनी मूळ भाजपच्या लोकांना दूर केल्यानं पंकजा मुंडेंनी असं वक्तव्य केलं असं सकपाळांनी म्हटलं। मुंडेंची पूर्वीपासून मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती, त्यामुळे नेत्यांनी त्यांना ऑफर दिली असं सकपाळ यांनी म्हटलेलं आहे। जनता पक्षाला महाराष्ट्रात उभे करणारी जी लोक होती त्या लोकांना त्यांच्या परिवाराला बाजूला सारण्याचं काम फार शिस्तप्रेमी देवेंद्र फडणवीस करत आहेत। तो एक भाग यामध्ये आहे। तर दुसरा जो भाग आहे, पंकजांना काही दिवसांपूर्वीपर्यंत महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या मनातल्या मुख्यमंत्री असं त्यांच्या संदर्भात जे संबोधन केलं जात होतं, जे बोललं जात होतं, त्याची किंमत जी आहे पंकजाताईंना ही चुकवा लागत आहे। प्रशासनाकडून त्यांना बेदखल कुठेतरी करत असताना महत्वाची खाती न देणे, त्यांची राजकीय कुचंबना करणे, अशा प्रकारची जी परिस्थिती, त्या परिस्थितीच्या अनुषंगानं पंकजाताईंचं हे वक्तव्य आहे। तर राज ठाकरेंनी कोणत्या ट्रस्टींवर आरोप केले त्याचा उल्लेख नाही असं सदा सरवणकरांनी म्हटलंय। राज ठाकरेंनी पूर्वीच्या ट्रस्टींवर आरोप केले असावेत असं देखील सदा सरवणकर यांनी म्हटले। सिद्धिविनायक चोरी प्रकरणातील आरोपी ठाकरेंच्या शिवसेनेतील असल्याचं सरवणकरांनी म्हटलं। ट्रस्टीने एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात हाच उल्लेख होता की साधारणतः वर्षाला 18 कोटी रुपये वाढले पाहिजेत असा आमचा संशय आहे। आणि मग या सगळ्याची का हे कमी होत आहेत किंवा का हे कमी झालेत या पूर्वीच्या कालावधीमध्ये याची चौकशी करावी। अर्थात राजसाहेबांनी जे पत्र वाचून दाखवलं आणि त्यांनी जे सांगितलं, त्यांनी कुठे उल्लेख केला नाही की आताची जी ट्रस्टी आहे या ट्रस्टींकडनं असा काही प्रकार होतोय। या पूर्वीच्या ट्रस्टीवरती सुद्धा त्यांचा हे असू शकेल। आणि हे मी का सांगतोय की हे जे सगळे कर्मचारी आहेत हे साधारणतः उभाटाशी संबंधित आहेत। भाजपचे नेते विजय चौधरींची पुन्हा एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। विजय चौधरी आणि भाजपचे आमदार अमरीश पटेलांमधील हा कथित संवाद समोर आलाय। कथित संभाषणामध्ये उदय सामंतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलंय। उदय सामंत लाडकी बहीण योजनेमुळे निवडून आल्याचं वक्तव्य केल्याचा दावा आहे। टीव्ही9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। उदय सामंत अरे बापरे डेंजर।
तर तिथला मला एक ऑफिसर भेटला. जी अमेरिका ते आता हे डिपार्टमेंट घेते. जी पण आता त्या डिपार्टमेंटमध्ये राहिलाच काय तर घेतली तेवढे सगळं तर खाऊन गेलं. सगळं खाऊन गेला. एकदम डेंजर येतो, डेंजर डाकू, मोठा डाकू येतो. कसा तरी निवडून आला हे लाडकी बहीण म्हणजे तर पडला असता तो. काय आता काय इथे रूल सगळा स्टेटच्या काय करणार आहे मला माहित नाही. म्हणजे सुधारत त्यांच्यामध्ये दम येऊन जाईल. जी 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 तसंच आहे बाई, तसंच आहे. बेला रासू बसवलाय तो बी एसत झालाय केसला. सगळी परिस्थिती तशीच झाली, काय करणार आहे.